काय वाटतंय? सगळं व्यवस्थित आहे. कधी वाटलं होतं का असं होईल? नव्हतं. सुनेबद्दल काय सांगणार? चांगली आहे, व्यवस्थित आहे. मुलगा असं करेल असं वाटलं होतं का? वाटलं. बघितलं डान्सचे फायदे किती. आता सून नाचवते मुलाला. काय तुमचं काय म्हणणं आहे? हा मुलगा व्यवस्थित आहे, चांगलं आहे. सुनबाई बी आता चांगली आहे. एकदम व्यवस्थित. हा आता चांगली व्यवस्थित चालले आता. व्हेरी आता व्यवस्थित दोघं राहतात आणि सगळे व्यवस्थित आहेत आमच्या कुटुंबामध्ये. त्याची काही काळजी आम्ही करत नाही. तो व्यवस्थित संसार करतोय हे तर तुमचा पाठिंबा होता? माझा पाठिंबा नव्हता. का मला नंतर कळलं की त्यांचं प्रयत्न करणे. नंतर आमच्या बंधुराजने 4 नंबरने जाऊन ते सेटल करून ते लग्न झालं. आमच्या भावाने मान्यता दिली. पण आता व्यवस्थित. आता व्यवस्थित आहे. आता आमचं सगळं चांगलं आहे. सगळं आमचं चांगलं चालतं. व्हेरी. काय नाही, जावई चांगले आहेत, सून मुलगी चांगली आहे, याई ते चांगले आहेत. बोला हो बाबा. ठीक आहे, सगळे व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. आता तुमच्या खांद्यावर आहे तो नातू. नातू आहे मुलीचा. अरे वा. दोघंही स्वभावाने खूप चांगली आहेत. विशेष भाऊजी आमचे खूप चांगले आहेत. हो. ती पण छान आहे. पण यांचं लग्न झालं तर तुमचं लग्न झालेलं होतं? हो, माझ्या लग्नाला 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली. मग तेव्हा हे डान्स करायचे का? हा, तुमच्या लग्नात नाचले असतील ना? हो, ते नाचले, ती नव्हती नाचली. बरं मला सांगा तुम्ही आता, आज जर क्षमा मागायची असेल तर कुणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कुणाला द्या? सॉरी म्हणायचं असेल तर मी माझ्या आईवडिलांना म्हणणार, कारण की मी त्यांचं खूप मन दुखवलं. त्यांना म्हणजे कोणत्याच गोष्टी सांगून नाही केलं आत्तापर्यंत. आणि थँक्यू म्हणायचं असेल तर माझ्या सासऱ्यांना म्हणणार, त्यांच्यामुळं मला हे भेटले. हो. तुम्ही हो? सॉरी म्हणायचं असेल तर माझे वडील चुलते त्यांना म्हणेल. मला माहिती होतं त्यांच्या माझ्याबद्दल खूप अपेक्षा होत्या, पण असं झाल्यामुळे थोडंफार अपेक्षाभंग झाला. सॉरी. आणि धन्यवाद माझ्या सासू सासऱ्यांना म्हणेन की त्यांनी सगळं मनातलं काढून मला मुलासारखा 3.5 वर्ष झाले मुलासारखं ते सांभाळतायत, त्यांना म्हणेन. आणि माझे 2 मोठा मिळून बारका मिळून नाही आहे, त्यांच्यामुळे हे झालं. आणि माझे भाऊ जे आहे ते कायम माझ्या मागं, मोठे भाऊ नाही म्हणजे वडिलांसारखेच असतात सगळे भाऊ चुलते. माझं जे कुटुंब आहे, आणि मी जर काय चुकत असेल तर मला काय बोललो तर मला कधी मी रागात बोलतो, कधी मला राग पटकन येतो, कधी मी सगळ्यांना बोलतो आणि विशेष करून वडिलांना बोलतो. मला त्यांना आता खूप मोठं व्यासपीठ आहे त्यांना क्षमा मागायची. मी त्यांना सॉरी म्हणतो. क्षमा मागितली, धन्यवाद दिले, सगळं झालं. तेव्हा आता यानंतर मला बघायचं आहे की कशी धावपळ करताय तुम्ही. हां,